म्हणजे कीर्तनात जर बडबड केली तर पुढचा जन्म कुठला बेडकाच आहे. म्हणून पावसाळ्यात बघा ती जरा बेडकं जरा जास्त ओरडतात. आपण ओरडलं की समजायचं जेवढा जास्त बेडूक मोठ्याने ओरडल तेवढं यांनी कीर्तनात जास्त मोठ्याने बोलल्यानं फळ आहे. विठ्ठल विठ्ठल मी सांगत होतो संतांची संगती झाली म्हणून मला या देवाची प्राप्ती झाली. उदाहरण सांगतो, जर एखादा ढेकण म्हणजे घरातला ढेकण आणि तो जर हिऱ्याजवळ आणून ठेवला, हिरा आणि ढेकण जर एकत्र आणले तर तो हिरा काय होतो माहिती आहे? उद्या जाऊन प्रयोग करा वाटतो. तो हिरा भांगतो म्हणजे हिरा जसा फुटतो तसा तो वाईटाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर हिरा जसा फुटतो तसे आपण सुद्धा आहोत महाराज. जर आपण वाईटाच्या संगतीत गेलो तर वाईटच आपलं होतं आणि जर संतांच्या संगतीत गेलं काय होतं? चांगलं होतं. उदाहरण सांगतो की परीस म्हणून एक असतो, माहित आहे का? परीस बद्रीनाथला जे महादेवाचं मंदिर आहे तिथं परीस आहे. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला जर आपण लोखंड लावलं नेऊन बघा